आज काही स्वयंपाक करायचा नव्हता म्हणून सगळ्यांनी पराठेवरच ताव मारलेला होता। बरेच पराठे बनवायचे होते आणि इतके छान होतील मला वाटलंच नव्हतं। आधी बनवायचे ना तेव्हा अजिबात असे जमायचे नाही। इतके छान म्हणजे मी तुम्हाला काय सांगू, एकदम पुरणपोळीसारखे नरम आणि लुसलुशीत झालेले होते। त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते। तर आता इथे बरेचसे बनवून घेतले आणि सगळ्यांना गरम गरमच खायचे असतात, त्याच्यामुळे आधी मी दिवला आणि दीदीसाठी बनवून दिले होते। थोडंसं सारण ठेवलेलं होतं आणि आता पीठ मळून लगेच मी दादासाठी गरम गरम बनवते, कारण दादा लेट उठतो ना, त्याच्यामुळे मग आणि गार झाले तर पराठे कोणीच खात नाही, त्याच्यामुळे तर आता दादासाठी आणि माझ्यासाठी बनवते। सकाळी दीदीचे पप्पा पण खाऊन गेले होते। तर बघा त्याचं कारण असं की मी जे सारण होतं, बटाटे उकडलेले होते ते किसणीच्या मदतीने पूर्ण असे बारीक करून घेतले होते आणि त्याच्यामुळे त्याचं सारण जे होतं बटाट्याचं ते एकदम पुरणासारखं झालेलं होतं, म्हणून पराठे इतके छान झालेले होते। आता तुम्ही बघू शकता इतके छान पुरणपोळीसारखे टम्म फुगलेले होते, मला विश्वाससुद्धा बसत नव्हता। आधी करायचे तेव्हा असे अजिबात होत नव्हते, असे वातड आणि गाठा राहायच्या ना, गुठळ्या राहायच्या, त्याच्यामुळे ते फुटायचे आणि एवढे जाड तर म्हणजे एवढे मोठे तर लाटताच येत नव्हते। आणि मला आता समजलं सिक्रेट आलू पराठ्याचं, तर आता मी नेहमी असंच बनवत जाईल। चवीला छान बनवायचे आधीचे, पण असे छान असे फुगायचे नाही किंवा बनायचे नाही असं होत होतं। तर आता गरम गरम दादाला नाश्ता देऊन देते, तो खाईल आणि तोपर्यंत माझेसुद्धा मी बनवून घेते उरलेले आणि त्याला दिले। दादाला असेच पराठे आवडतात, त्याच्यासोबत काही आवडत नाही, त्याच्यामुळे मग असेच गरम गरम करून देते मी। सगळे पराठे लाटून घेतले, आता मी खाऊन बघते कसे झालेले आहेत। सगळ्यांनी तर खूप कौतुक केलं, मी खाईल तेव्हा मला समजेल की कसे झालेले आहेत। आणि ही जागा माझी फेवरेट आहे, तर हे माझं छोटंसं डायनिंग टेबलच आहे असं समजून घ्या। इथे बसूनच मी चहा किंवा नाश्ता करत असते। नाश्ता तर आम्ही जास्त करत नाही, पण आज पराठेच बनवलेले आहेत, तर माझी रिॲक्शन बघा तुम्ही किती छान झालेली आहेत। चला भेटू, बाय।